डिजिटल सांगली न्यूजच्या बातमीचा इफेक्ट. मालगावातील मनोरुग्ण महिलेला अखेर उपचारासाठी SV मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरने माणुसकीचे उदाहरण दाखवत उपचारासाठी घेतले ताब्यात. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. मालगाव येथे मानसिक आरोग्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलेच्या वर्तनामुळे शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेची अखेर दखल घेण्यात आली. डिजिटल सांगली न्यूजने 2 दिवसांपूर्वी या महिलेच्या परिस्थितीबाबत बातमी प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत SV मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरने पुढाकार घेत महिलेला पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले. डिजिटल सांगली न्यूजचे प्रतिनिधी निशांत भंडारे यांनी मालगाव येथे प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता. त्यानंतर SV मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरचे संस्थापक श्रीकांत लोखंडे व त्यांच्या प्रतिनिधींनी मालगाव येथे जाऊन महिलेच्या नातेवाईकासह ग्रामस्थांकडून परिस्थितीची माहिती घेतली. नातेवाईकांच्या सहकार्याने संबंधित महिलेला उपचारासाठी SV मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरमध्ये दाखल करून पुढील उपचारासाठी सुपूर्द करण्यात आले. दरम्यान मालगाव येथील नूर उल इस्लाम सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुस्तफा मुजावर यांनीही या प्रकरणी पुढाकार घेतला. त्यांनी ग्रामीण पोलीस ठाणे तसेच ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून संबंधित महिलेला सुरक्षित ठिकाणी ठेवून तिच्यावर उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले. महिलेला अखेर उपचाराची दिशा मिळाल्याने शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधून त्यावर सकारात्मक कार्यवाही होण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचे यावेळी कौतुक करण्यात आले. यावेळी मालगाव येथील स्थानिक नागरिक, समाजसेवक तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. आज या ठिकाणी मालगाव येथे नूरुल इस्लाम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काही शाळेच्या शिक्षकांची, गावकऱ्यांची तक्रार होती की मालगावमध्ये एक मनोरुग्ण महिला गावामध्ये जरा धुमाकूळ घालून लोकांना, मुलांना त्रास देत आहे. त्यामुळे त्या विषयाची आम्ही दखल घेऊन प्रत्येक शाळेच्या शिक्षकांची आणि शाळेच्या मुख्याध्यापक त्यांनी असतील त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली. त्यामुळे तक्रारीचं आम्ही हे करून ग्रामपंचायतीला निवेदन दिलं, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर लगेच आम्ही काल रात्री आम्ही बातमी पण दिली. त्या बातमीच्या अनुसार सगळीकडे प्रसार झाला की बाबा असं हे महिलाचं शासकीयदृष्ट्या याच्यावर कारवाई न करता यावर चांगला उपचार व्हावं अशा पद्धतीनं कुठलीही कोण सामाजिक संस्था असतील, काय असतील, यांनी पुढे येऊन पुढाकार करून ग्रामपंचायत असू दे, अशा प्रशासन असू दे, यांनी पुढाकार करून याचा उपचार करावा असं आम्ही निवेदन दिलं होतं. त्यामुळं या विषयाची दखल घेऊन आम्ही सांगली डिजिटल मीडिया येथे आम्ही आपलं बातमी दिली. त्यांनी त्याची दखल घेऊन त्यांनी आमची दखल घेतली आणि बातमी तात्काळ रात्री 12 वाजता लावली. त्याच्यानंतर बातमी लागतात आज सकाळी पहाटे 7 वाजता आम्हाला SV सेवाभावी संस्थेचा कॉल आला. त्यांनी येऊन सगळ्या परिस्थितीची पूर्णपणे माहिती घेतली आणि येऊन त्या महिलेचा उपचार करण्यासाठी त्यांनी पूर्णपणे आम्हाला मार्गदर्शन केले, जबाबदारी स्वीकारली आणि त्या महिलेला लवकरात लवकर चांगला उपचार करून त्याला पूर्णपणे बरं करण्याची त्यांनी आमच्याकडे हमी दिलेली आहे. त्यामुळे आज त्यांनी येऊन एकदम सोप्या पद्धतीनं त्यांनी महिलेला आपल्या ताब्यात घेऊन उपचार करण्याची आम्हाला त्यांनी दिली आहे. त्यामध्ये आम्ही त्यांचं आभार मानतो. SV सेवाभावी संस्थेचं असतील आणि सांगली डिजिटल मीडिया असतील, त्यांनी लवकरात लवकर हे विषय तात्काळ घेऊन महिलेच्या बाबतीत आरोग्यविषयक त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे त्यांच्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो. गेले 2 दिवस झालं बातमी फिरत होती. त्या अनुषंगानं मालगावमध्ये एक मनोरुग्ण महिला शाळेच्या आवारामध्ये मुलांना दगड मारणे किंवा गावामध्ये फिरून महिलांना व इतर लोकांना त्रास देणे याबाबत आपल्या मालगावमधील नूर उल इस्लाम या सेवाभावी संस्थेनं बातमी दिलेली होती आणि त्या अनुषंगानं आज सकाळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेलाही पत्र दिलेलं होतं. ह्या बातमीची दखल घेऊन SV मातोश्री मनोरुग्ण कुपवाड MIDC यांनी तात्काळ आज मालगावला भेट देऊन सर्व परिस्थिती जाणून घेऊन व सदरच्या महिलेचा पाठीमाग फिरून त्याची वस्तुस्थिती जाणून घेऊन आज
त्यांच्या नातेवाईकाशी समन्वय साधून त्यांची सगळी विचारपूस करून आज त्या मनोरुग्णाला स्वतःला काही इजा करून घेऊ नये व इतरांनाही काही इजा होऊ नये ह्या दृष्टीने तात्काळ दखल घेतल्याबद्दल मी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे या मनोरुग्ण केअर सेंटरचं तसेच नूर उल इस्लाम या संस्थेला मी धन्यवाद देतो. आणि आज सकाळपासून आम्हीही त्याच प्रयत्नात होतो. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना ही आमच्याकडे तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीची दखल घेऊन या मनोरुग्णाला किंवा इतरांना त्रास होऊ नये अशा SV मातोश्री मनोरुग्ण सेंटरकडेच सोपवण्याचं आज चर्चेमध्ये ठरल्याप्रमाणे आज त्यांनी आले आणि त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे मनोरुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांनाही गाडीमध्ये घेतलेलं आहे. त्यांची लवकरात लवकर आरोग्याची तपासणी होऊन पुढील लवकरात लवकर तो मनोरुग्णही बरा व्हावा आणि त्याने आल्यामुळे गावातल्या शाळेच्या मुलामध्ये व इतर जनतेमध्ये जी दहशत झाली होती ती त्यांच्या माध्यमातून आज रोजी सुटलेली आहे. मी त्यांचं आभार व्यक्त करून धन्यवाद देतो. नमस्ते.